भाजपचे नेते गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। वर्षावर शिवसेना आमदारांची बैठक सुरू असल्याची माहिती आहे। काल सुद्धा जेव्हा प्रकृती व्यवस्थित नव्हती तेव्हा वर्षा निवासस्थानी गिरीश महाजन हे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते। त्यांच्यावर 1.5 तास चर्चा झाली आणि त्यानंतर आता सुद्धा भाजपचे नेते गिरीश महाजन काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची प्रकृती व्यवस्थित नव्हती, त्यानंतर ते बैठकीला जाणार होते, मात्र बैठक सुद्धा झाली नाही। आता गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत, बैठक सुरू आहे असं कळतंय। सध्या 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे वर्षावरती आलेले आहेत आणि बैठकांना वेग आलेला आहे। शिवसेनेचे काही आमदार आणि महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदेंना भेटले। खरं तर गेल्या 2 दिवस विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे कुठल्याही भेटीगाठी होत नाही, त्या भेटले एकनाथ शिंदे यांच्यासोबत। या सर्व आमदारांची, नेत्यांची काही महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा झाली। एकनाथ शिंदे यांनी सध्या घडत असलेल्या घडामोडींविषयी आणि घडणाऱ्या घडामोडींविषयी माहिती जी आहे ती त्या नेत्यांना दिली। त्यासोबतच नेत्यांचे ज्या काही शंका होत्या, जे प्रश्न होते ते त्यांना विचारले आणि त्याच्यावरती माहिती जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी दिली। चर्चा अनेक महत्त्वाच्या विषयांवरती या सगळ्या नेत्यांसोबत झाली। त्यानंतर ही बैठक पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून ज्यांना ओळखलं जातं किंवा ज्यांची ओळख अशी गिरीश महाजन सागर बांगल्यावरनं देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर पुन्हा वर्षावरती आले। एकनाथ शिंदे यांच्याशी ते चर्चा करण्यात आता गिरीश महाजन वर्षावरती आहेत। काही वेळापूर्वी श्रीकांत शिंदे सुद्धा वर्षावरती दाखल झालेले आहेत। खरं तर सकाळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्रिमंडळाच्या शपथविधीला, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाच्या कामात सक्रिय असलेले पाहायला मिळत नव्हते। मात्र गिरीश महाजन यांनी सकाळी याच्यामध्ये मध्यस्थी केली, शिवसेनेच्या नेत्यांशी संवाद साधला आणि सगळ्या शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांना घेऊन आझाद मैदानाची पाहणी करायला गेली। त्यामुळे ती कोंडी गिरीश महाजनांच्या माध्यमातून फोडली। आता दुसरी या सगळ्या प्रक्रियेमधली काय कोंडी आहे आणि जी गिरीश महाजनांच्या माध्यमातून फोडली जाईल हे महत्त्वाचं असणार आहे। कारण देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन किंवा त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर गिरीश महाजन हे सागर बंगल्यावरून देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आले। निश्चितच काहीतरी निरोप, काहीतरी माहिती घेऊनच ते तिकडनं आले असणार अशी खात्रीलायक माहिती आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये बैठकांचं सत्र जे आता सुरू झालेलं आहे, शपथविधी 5 तारखेला संध्याकाळी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधी कार्यक्रमासाठी येणार आहेत। त्यामुळे आता वर्षा बंगल्यांवरती हालचालींना वेग आलेला आहे। एवढे दिवस चर्चा होती, मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण, मंत्रिपद कोणाला मिळणार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं 2 दिवसामध्ये म्हणजे परवा। निश्चित। आणि भाजपचे नेते गिरीश महाजन हे भेटीला गेले असतानाच वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांची सुद्धा बैठक चालू आहे, त्याचं सुद्धा अपडेट घेत राहू। पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।